जालना येथील मेडिकल कॉलेजला राज्य सरकारकडून अंतिम मंजुरी मिळाल्याची माहिती जालन्याचे काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांनी दिलेली आहे। 2024-25 या वर्षामध्ये जिल्हा रुग्णालयामध्ये उपलब्ध असलेल्या कोरोना हॉस्पिटलच्या जागेमध्ये मेडिकल कॉलेज सुरू करण्यात येणार आहे। पहिल्याच वर्षी 100 विद्यार्थ्यांचं ॲडमिशन होणार असून त्यांच्या हॉस्टेलचीही व्यवस्था करण्यात येणार असल्याचं गोरंट्याल यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं। हे बघा, गेल्या 3 वर्षापासून जालन्याला मेडिकल कॉलेज झाला पाहिजे यासाठी मी प्रयत्न करतोय आणि मला उपोषणालाही बसावं लागलं। अखेर त्याची मान्यता भेटली आणि आता काल जे मीटिंग झाली 11 जानेवारीला सन्माननीय वैद्यकीय मंत्री हसन मुश्रफजी आणि मेडिकल कॉलेजचे सेक्रेटरी सन्माननीय राजीव निमितकरजी आणि ऑनलाईनवर सन्माननीय कलेक्टर जालना हे उपस्थित होते आणि त्या सर्व पदाधिकारी ते अधिकारी वगैरे होते। काल अंतिम मंजुरी भेटली। सर्वे नंबर 54 येथे पुढच्या भविष्यात होणाऱ्या मेडिकल कॉलेजसाठी शिक्कामोर्तब झाला, अंतिम मंजुरी भेटलेली आहे। आता हा जमीन सध्या महसूल खात्याच्या नावाने प्रोसिजर स्टार्ट झालेला आहे। पुढच्या हप्त्यात महसूल हटवून त्याच्यावर मेडिकलचं नाव येणार आहे आणि ते झाल्यानंतर मग शासन आपल्या परीने जे त्यांच्याकडून जे फंड रिलीज असतात ते करणार आहे आणि येत्या शैक्षणिक वर्ष 24 आणि 25 मध्ये 100 विद्यार्थ्यांचं ॲडमिशन आपण करून घेणार आहे आणि जोपर्यंत तो मेडिकल कॉलेज नवीन होत नाही तोपर्यंत आपण जे आपला जालना घाटीमध्ये जो कोविडमध्ये आपण इमारत उभी केली त्यात आम्ही हा मेडिकल कॉलेज सुरुवात करणार आहे। तिथं आणखीन हॉस्टेलची व्यवस्था आम्ही करणार आहे आणि निश्चितही यावर्षी आम्हाला 100 विद्यार्थ्याची मेडिकल विद्यार्थीचा ॲडमिशन होणार आहे।